नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहतात आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। सध्या मी आहे अहमदपूर शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर। बघू शकता माझ्या ह्या उजव्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आहे आणि त्यांच्या समोरच अगदी निष्काळजीपणाने केलेलं काम, नगर परिषदेच्या माध्यमातून झालेलं हे काम तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। रस्ता दुभाजकाच्या मध्ये जे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत, या बॅरिकेड्सची काय पोझिशन आहे, काय स्थिती आहे हे दाखवणार आहे मी। तुम्ही बघू शकता यामध्ये जे आहे ह्याचे खड्डे जे आहेत भरण्यात आलेले नाहीत, म्हणून गाडी आल्यानंतर हे बॅरिकेड्स जे लावलेले आहेत ते असे हवेने हलतात आणि समजा बाय चान्स एखाद्या गाडी जोरात आली आणि त्या गाडीच्या हेलकाव्याने हे जर बॅरिकेड्स रस्त्यावर जर पडले आणि काही जर दुःखद घटना जर घडली तर याला नगर परिषदेलाच जबाबदार धरायचं किंवा नाही। बघू शकता तुम्ही आता इथून पूर्ण तहसील कार्यालयापर्यंत जे हे बॅरिकेड्स उभे करण्यात आलेले आहेत, कोणत्याही क्षणी हे पडू शकतात, कारण 3 फुटाचा खाली खड्डा खोदलेला आहे। मात्र हे खड्डे अजूनही सिमेंट आणि कॉन्क्रीटने भरलेले नाहीत असं मला दिसते। तुम्ही बघू शकता हाताने जर हलवलं आपण तर पूर्ण हे हलतात। तात्काळ या बातमीची दखल घेऊन नगर परिषद प्रशासनानं या बॅरिकेड्सची व्यवस्थित सोय करावी, अन्यथा शहरामध्ये जर काही कोणाला दुखापत झाली किंवा कोणाची जीवित हानी जर झाली तर याला नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील असं नागरिक बोलत आहेत। तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही हे पूर्ण बॅरिकेड्स जे आहे पूर्ण बघू शकता तुम्ही। आता इथून तिथून हे कधी पडेल काही सांगता येत नाही आणि याच्यामुळे मोठी दुर्घटना देखील होऊ शकते। सरांना मी विनंती करेन, सर या माझ्या सोबत या, आपण पुढे तिथपर्यंत जायचं, आपल्याला दाखवायचं आहे। इथे ह्या पोझिशन मध्ये आहे, थोडा झुकलेला आहे या ठिकाणी बॅरिकेड्स, तर पुढे बघू शकता कमीत कमी 2 ते 3 फूट या साईडला झुकलेला आहे। म्हणजे अंबाजोगाईहून अहमदपूरकडे येताना डाव्या बाजूला जे हे झुकलेले बॅरिकेड्स आहेत, नगर परिषद प्रशासनाने हे तात्काळ व्यवस्थित करून घ्यावेत, अन्यथा कोणाचा जीव या ठिकाणी जाईल हे मात्र काही सांगता येत नाही। तुम्ही बघू शकता काही बॅरिकेड्स उजव्या बाजूला झुकलेले आहेत आणि काही बॅरिकेड्स डाव्या बाजूला झुकलेले आहेत। हे बघा इथपर्यंत काम झालेलं आहे, हे खड्डे भरून देखील पूर्ण त्या साईडला झुकलेले दिसत आहेत। बघू शकता तुम्ही। या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे नगर परिषद प्रशासनाला की तात्काळ हे जर व्यवस्थित जर नाही केले तर हे बॅरिकेड्स अगदी स्पीड मध्ये येणाऱ्या वाहनावर किंवा स्लो मध्ये येणाऱ्या वाहनावर जरी पडले तर निश्चितच मोठी दुर्घटना होऊ शकते। म्हणून ही दुर्घटना जर टाळायची जर असेल तर नगर परिषद प्रशासनाने, संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ हे व्यवस्थित करावेत, हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे। आवाज बहुजनांचा।